फोटो ॲड केल्यानंतर लास्टचा भाग डिलीट करायचा. त्यानंतर खाली स्क्रोल करून रेशोच्या ऑप्शनवर सिलेक्ट करून 9.16 हा रेशो घ्यायचा. त्यानंतर फोटोला सिलेक्ट करून फोटो असा झूम करून घ्यायचा. त्यानंतर बॅक यायचं आणि मी तुम्हाला मटेरियलमध्ये दिलेला बीट मार्कचा व्हिडिओ तो ॲड करून घ्यायचा. ॲड ओव्हरलेवर क्लिक करून व्हिडिओ ॲड करून घ्यायचा. त्यानंतर असं स्क्रोल केल्यानंतर इथं एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ असं ऑप्शन आहे, त्याला क्लिक करून बॅक यायचं आणि फोटोची लेंथ ही सॉन्गच्या शेवटपर्यंत ओढून न्यायची. त्यानंतर बॅक यायचं आणि जिथं बीट दिसेल तिथं फोटोला स्प्लिट मारायचं. एकदा मी स्प्लिट मारून घेतो. अशा प्रकारे स्प्लिट मारल्यानंतर बॅक यायचं आणि हा बीट मार्कचा व्हिडिओ हा डिलीट करून टाकायचा. त्यानंतर मी तुम्हाला मटेरियलमध्ये 2 PNG दिलेले आहेत, त्या ॲड करून घ्यायचे. त्यानंतर फर्स्ट PNG अशी ॲड करायची आणि त्यानंतर तिची लेंथ इथपर्यंत ठेवायची. त्यानंतर खालच्या इमेजला क्लिक करून 3 नंबरच्या इमेजपासून यायचं आणि त्याची लेंथ ही इथपर्यंत करायची आणि हा इथं सेट करून घ्यायची. त्यानंतर त्या इमेजची लेंथ ही शेवटपर्यंत घ्यायची. इथं प्रॉपरपणे सेट झाल्यानंतर ॲनिमेशनमध्ये यायचं. ॲनिमेशनमध्ये आल्यावर इनमध्ये फेड इन हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर बॅक यायचं. स्टार्टिंगच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. ॲनिमेशनमध्ये आल्यावर क्लिक ओपन हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर सेकंड इमेजवर क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि कॉम्बोमध्ये आल्यावर झूम वन हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर बॅक यायचं. 3 नंबरच्या इमेजवर क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. इनमध्ये आल्यावर खाली स्क्रोल करायचं. स्लाइड अँड वेव्ह हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. त्यानंतर इनमध्ये आल्यावर रॉक हॉरिझॉन्टल हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. कॉम्बोमध्ये आल्यावर बाउन्स वन हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर शेवटच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. इनमध्ये आल्यावर रेक्टँगल आउट हा इफेक्ट अप्लाय करून द्यायचा. त्यानंतर बॅक यायचं. इफेक्टमध्ये आल्यावर व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आणि इथं स्क्रोल करायचं. इथं डेकोर नावाच्या ऑप्शनला क्लिक करायचं आणि खाली गर्ल्स सिक्रेट असं क्लिक करून इफेक्ट अप्लाय करून द्यायचा. त्यानंतर त्याची लेंथ शेवटपर्यंत ओढून न्यायची आणि ॲडजस्टमेंटमध्ये स्पीड 25 ठेवायची. त्यानंतर आपला व्हिडिओ हा रेडी झाला आहे. व्हिडिओ एक्सपोर्टच्या बटनावर क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा.